लक्ष असणंही तितकंच महत्त्वाचं असेल. तर बघूया 8 षटकांचा सामना मैदानामध्ये सुरू होणार आहे. कोणताही गोलंदाज 3 षटकं टाकणार नाही, तर जास्तीत जास्त 2च गोलंदाज तुमचे 2 षटकं टाकू शकतील, कारण 6 गोलंदाजांचा वापर आपल्याला करायचा आहे. पहिल्या पर्वाच्या यशस्वी आयोजनानंतर शिवमुद्रा ढोल ताशा पथक पुणे शहराचा लौकिक संपूर्ण भारतभर संपूर्ण जगभर पोहोचवणारे हे पथक आहे. मुद्रा प्रतिष्ठान एक सुंदर स्पर्धा ढोल ताशा पथकातील वादकांसाठी घेऊन आलेले आहेत. विशेषतः गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांसाठीच महोत्सव असतो. वादक खरं तर प्रोफेशनल वादक म्हणण्यापेक्षा सगळे प्रोफेशनल्स आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या सर्व खेळाडूंचा स्वतःचा एक लौकिक आहे आणि ढोल ताशाच्या माध्यमातून आपला एक छंद जोपासणारे हे सगळे वादक आज वेळ काढून क्रिकेटच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि सगळ्या वादकांना एकाच मंचावरती आणण्याचा हा स्तुत्य उपक्रम, आणि त्यासाठी निश्चित शिवमुद्रा ढोल ताशा पथक आणि त्याचबरोबर मुद्रा प्रतिष्ठानचं आपण भरपूर कौतुक करूया. मॅच क्रमांक 3 ला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू टाकला जाणार आहे, तर फलंदाज स्ट्राईक एंडवरती विश्वेश नॉस, त्याचा सहकारी अनिकेत. 12:40 पहिला बॉल पडलेला आहे. 40 मिनिटामध्ये तुम्हाला पुढे 8 षटकं कंप्लीट करायची आहेत. जर नाही करू शकलात तर पेनल्टीला क्षेत्ररक्षणाची पेनल्टी आपल्याला स्वीकारावी लागेल. उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू होता डाव्या हाताने ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजी. पहिल्याच षटकामध्ये आपण गोलंदाज अविनाश दिघेला बघतोय. मार्कवर विश्वेश साठी चेंडू टाकतोय. तो उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पुन्हा एकदा वाईड. 2 वाईड सलग येत आहेत. लाईन थोडीशी भरकटतोय. लेंथ टाकायचा प्रयत्न आहे. थोडीशी फ्लाईट देखील देतोय गोलंदाज. डाव्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेस लेग स्पिन टाकत असतो बऱ्यापैकी थोडासा वेग देण्याचा प्रयत्न करतो. नैसर्गिकरित्या डाव्या हाताच्या खेळाडूंना असं बनवलेलं आहे की त्यांना फार कष्ट पडत नाही चेंडूला ब्रेक करण्यामध्ये, लेग ब्रेक करण्यामध्ये, पण तरी बोटांची जादू महत्त्वाची असते. इथे फुल टॉस होता चेंडू, फ्लिक केला. 1 धाव प्राप्त करेल विश्वेश आणि धाव फलकाला सुरुवात होतात. फलंदाजांच्या फलकाला सुरुवात होते. संघाचा अकाउंट केव्हाच ओपन झालेलं आहे. 3 धावा फलकावरती आहेत. ताल वाद्य पथक. संघांना विनंती आहे, जर आपल्या पथकाची काही स्पेशालिटी असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्व क्रीडा रसिकांपर्यंत आम्हालाही आपल्या पथकाला व्यवस्थित पोहोचवता येईल. सर्व खेळाडूंचा निश्चित आम्हाला अभिमान आहे, कारण पुण्याचा गणेशोत्सव सर्वांग सुंदर करणारे आपण सगळेजण गणेश भक्तांना आपल्या तालावरती डोलायला लावणारे आपण सगळेजण, आणि त्यामुळे पुण्याची विसर्जन मिरवणूक खरं तर खास असते. प्रचंड गर्दीनं परदेशातील लोक देखील या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला हजर राहत असतात. आपल्या सर्वांचा कलाकारीचा एक अनुभव आम्हा सर्वांना प्राप्त होत असतो आणि म्हणून आपण खास आहात. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये धाव फलक हळुवारपणे पुढे जातोय. 3 धावा फलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे विश्वेश. उजव्या यष्टीच्या बाहेर एक त्यानं काही प्लॅन्स असतील. इथे गोलंदाज अविनाश दिघेकडे काही प्लॅन्स असतील. सुरुवातीपासून आपण पाहिले की शरीरापासून लांब उंच फ्लाईट थोडीशी आणि अवे ऑफ दी बॉडी टाकायचा प्रयत्न. इथे फुल टॉस होता. सरळ बॅटनं सुंदर खेळला चेंडू. ऑफ ड्राईव्ह. मिळतील धावा 4. उठवलेला आहे. वायडिश मिडॉपच्या क्षेत्ररक्षकाच्या उजव्या बगलेतून चेंडूला अलगद दिशा दिली. जो थोडासा जो गॅप होता तो मिळवण्यामध्ये यशस्वी झाले फलंदाज. धावा मिळत आहेत 4. फलकावरती धावा 7. पहिलं षटक संपलेलं आहे.
7 धावा आश्वासक सुरुवात आहे, संमिश्र सुरुवात आहे, संयमी सुरुवात आहे, शांत सुरुवात आहे. मात्र वादळापूर्वीची शांतता असू शकते. उन्हाचा कडाका अत्यंत तीव्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आकाश देखील निरभ्र आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश मैदानामध्ये. ऊन मी म्हणतोय, रणरणत ऊन असंही म्हणू शकतो आपण या वातावरणाला. परंतु अशा गरमीच्या वातावरणामध्ये सुद्धा आपल्या आल्हाददायक फटक्यांनी वातावरणाला एक प्रकारचा आल्हाददायक निर्माण करतायत फलंदाज. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज मजार. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, बाहेरची कड आहे, चेंडू बॅकफूट पॉईंटच्या बाजूला आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचताना आपण बघतोय. तर एक धाव इथे मिळणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल. 8 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 8 धावा धावफलकावरती. मजर गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेमध्ये स्पिनरनं सुरुवात केली. मार्टिन क्रोनं ज्यावेळेस दीपक पटेलला पहिल्या षटकासाठी आणलं गोलंदाजीला, त्यावेळेस अक्षरशः जगभरातल्या समीक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अरे स्पिनर, पहिली ओव्हर स्पिनर, हे काय आकृत घडलेलं आहे असं चर्चा त्यावेळेस सुरू होत्या. नंतर हा प्रयोग अनेक संघनायकांनी केला. इथे सुद्धा शिवगर्जना ढोल ताशा पथकाच्या संघनायकांना देखील स्पिनर्सनं सुरुवात केली आणि चांगली सुरुवात राहिली. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती बाउंड्री मिळाली, पण 7 धावा अर्थात विकेट काढण्यामध्ये अपयशी ठरला. तर मजर दुसऱ्या षटकासाठी एक वेगवान गोलंदाज. गुड लेंथवरून बाउन्स मिळवतोय. खेळपट्टीवरती थोडंसं गवत आहे, त्याचा फायदा गोलंदाजांना मिळणार आहे. त्यामुळं तिथे जो थोडासा बाउन्स आहे, पण टेनिस बॉलमध्ये खेळायचं म्हटलं की बाउन्स तुम्हाला पाहिजे. जसा चेंडू उसळतो जमिनीवरून, यस पुढे टाकला यावेळेस. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटकडे चेंडू. 1 धाव इथे मिळते आणि फलकावरती 9. ताल वाद्य पथक पहिलं षटक मैदानामध्ये, दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 9 धावा. थोडा बदल हवा आहे क्षेत्ररक्षणामध्ये. जो वायडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक होता त्याला डीप लॉंग ऑनला पाठवलंय आणि जो डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याला शॉर्ट कव्हरला 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवलंय. परिणाम स्वरूप चेंडू पुढे येणार होता, मात्र तो फुल टॉस आला आणि 1 धाव फलंदाज देखील पूर्ण करतोय. अर्थात तिथे विश्वेश आणि अनिकेत ही जोडी सलामीची आहे. तालवाद्य पथकाची सलामी देते. मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर पहिल्यांदा सलामी येते प्रत्येक पथकाकडून आणि मग सलामी दिल्यानंतर मग मिरवणुकीमध्ये सगळेजण पुढे सहभागी होत असतात. इथे या 2 फलंदाजांनी सलामी दिलेली आहे आणि चांगली दिलेली आहे. या शॉर्ट ऑफ लेन, टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी, थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पूल करायचा होता, पोझिशन बनवली होती, मात्र चेंडूची मुवमेंट समजणं थोडंसं कठीण गेलं फलंदाजाला. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 10 धावा. पथक सलामीची जोडी मैदानामध्ये 10 मजरचं षटक चांगलं राहिलं. फक्त 3 धावा या षटकामधून प्राप्त झालेल्या आहेत. विशेषतः गुडलेंथवरून त्याने जो बाउन्स मिळवला तो मॅनेज करणं फलंदाजांना या षटकामध्ये थोडंसं कठीण गेलं. आता क्षेत्ररक्षण फैलावणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत आणि त्यामुळं क्षेत्ररक्षक आता 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती जातील. विशेष म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पॉवर प्ले संपल्यानंतर कुठलाही संघनायक अटॅकिंग फील्ड सेटिंगचा विचार करत नाही. तुम्ही बघत असाल की कुठेही नो स्लिप, नो गली, नो पॉइंट. क्षेत्ररक्षक कुठे 38 सर्कलवरती, लिटरली 38 सर्कलवरूनच पॉईंटचं क्षेत्ररक्षक येणार आहे. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक हा शॉर्ट थर्डमॅन 38 सर्कलवर आहे. शॉर्ट फाईन लेग सुद्धा तिथे 38 सर्कलवरच असेल. वायडिश मिड ऑफ हा क्षेत्ररक्षक 38 सर्कलवर आहे आणि बाकी बघितलं असेल तुम्ही स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा, डीप कव्हर हे सगळे बाउंड्री लाईनवर आहे.
आणि प्रत्येक संघनायक मी क्वचित प्रसंगी एखादं आम्ही महिन्यातून एखादी मॅच अशी बघतो की जिथे एखादा कॅप्टन थोडासा अटॅकिंग फील्ड सेटिंग वरती जातो. बाउन्स आहे इथे आणि स्वार होतोय फलंदाज. 6 धावा. थोडासा आपट बार त्याने अगोदरच ओळखला होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय होतं, अधिकचा बाउन्स असतो आणि अधिकचा बाउन्स असल्यामुळं तुम्ही विथ दी बाउन्स खेळला तर तुम्हाला चांगला फटका येऊ शकतो. पुन्हा एकदा लॉफ केला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, त्यामुळं एकच धाव इथे फलंदाज विश्वेशला प्राप्त होते. 17 धावा. तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगली झाली, षटकारानं सुरुवात झाली. पुन्हा उंच, पुन्हा टोले जंग, पुन्हा गगनभेदी, पुन्हा 6. षटकातला दुसरा षटकार. फलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 3 सुरू असताना रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता इथे फलंदाजाचा. हा फटका परवलीचा फटका आहे. खूप क्वचित प्रसंगी पूर्वी आपण असे रिव्हर्स स्वीपचे फटके बघायचो, पण जसं क्रिकेटमध्ये आक्रमकता यायला लागली, रिव्हर्स स्वीप नाही तर रिव्हर्स पूल, रिव्हर्स हुक हे फटके सुद्धा दिसायला लागले. हवेमध्ये चेंडू बराच वेळ आहे. गोलंदाजाचा प्रयत्न मात्र कमी पडलेला आहे. चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यशस्वी झाला होता, पण कॅच पकडणं थोडंसं कठीण गेलं. जीवदान प्राप्त होतं इथे अनिकेतला. 24 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे. ज्या पद्धतीने त्याने स्कोर रोटेट केलेला आहे, मोठे फटके देखील टाकलेले आहेत, दोघांनी टाकलेले आहेत. या अगोदर आपण पाहिलं तर विश्वेशकडून षटकार आला, लगेच अनिकेतकडून देखील आला. विश्वेश स्ट्राईक एंडवरती, उजवा हाताचा फलंदाज. सूरज गोलंदाज आणि यस 4 रन. खेळली आणि जसा पॉवर प्ले संपला त्याच्यानंतर मात्र आक्रमणाला सुरुवात केली आणि आक्रमणात अधिक धार आणली. 28 धावा. 3 षटकं संपलेली आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये. 28 धावांची दमदार सलामी पहिल्या 18 चेंडूंमध्ये. ताल वाद्य पथकामधून. करायचं हे खरं तर ढोल ताशा पथकांकडून शिकण्यासारखं आहे. त्यामुळे या मैदानामध्ये फलंदाजी करत असताना, गोलंदाजी करत असताना रिदम ते लगेच पकडतात. पहिल्या 2 षटकं शांत खेळल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जोरदार हल्ला चढवला. दोघांनी षटकार ठोकले आणि त्यानंतर पुन्हा एक चौकार आला जो विश्वेशच्या बॅटमधून, आणि हे षटक फायदेशीर ठरलं. 18 धावा तिसऱ्या षटकामधून आलेल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती गेल्यानंतर 18 धावा षटकामध्ये आलेल्या आहेत. चौथ्या षटकाची सुरुवात. अनिकेत समोर आहे. स्क्वेअर कटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळत आहे 4. दोघांकडून देखील धमाल फलंदाजी सुरू झालेली. दोघेही आता पांढऱ्या घोड्यावरती स्वार आहेत. दोघांनी देखील घोड्याला टाच मारलेली आहे. भरधाव सोडलेला आहे घोडा. सुरुवात थोडीशी शांत होती, पण असं कुठेही पण
गाडीला एकदा स्टार्टर मारल्यानंतर कुणी लगेच 6व्या गिअरमध्ये नेत नाही. पहिल्या दुसऱ्या गिअरवरती काही काळ गाडी ठेवावी लागते आणि एकदा का टॉप गिअर टाकला की मग मात्र इथे आता गाडीला लवकर ब्रेक लागणार नाही. एक धाव प्राप्त होते एका धावेबरोबर 33 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. ताल वाद्य पथक चौथ्या षटकामध्ये. सुरुवात शानदार झाली आहे षटकाची. चौकाराने झाली. मागच्या षटकाची षटकाराने केली होती आणि आक्रमकता आता दोघांच्याही नसा नसामध्ये सामावलेली दिसते. विश्वेश ऑन स्ट्राइक. वाह, इनसाइड आउट. उंच हवाई फायर, एअर स्ट्राइक इथे होतोय आणि मोठं मिसाईल डागलेलं. धावा. विश्वेश कडून पूलचा प्रयत्न होता. त्याने बघितलं की पूल क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे, त्यामुळं थोडासा अप्पर हँडचा वापर करत चेंडूला खाली ठेवलं आणि धावा मिळत आहेत. 1:40 धावा. चांगला प्रयत्न होता इथे. या सॅक्स लॉक स्विफ्ट हवाई फायर. परत एकदा उत्तुंग फटका. दुरा तक 46. अजूनही चौथ्या क्रमांकाचं षटक सुरू राहील. पहिल्या 2 षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा आणि चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 18 आलेले आहेत. 46. यस, पूल करतोय. मागच्या शॉट खेळताना जो विश्वेशनं थोडासा हात आखडता घेतला होता, खाली राहिला चेंडू. यावेळेस थोडासा हवेत खेळला होता. फलंदाजाच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढ्यात पडला, झेल होऊ शकला नाही. 2 धावा मात्र यशस्वी आणि षटकाची सांगता. 4 षटकं संपलीत. 48 धावांची पहिल्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी. तर आता एंड बदलला जाणारे पहिली 4 षटकं आपण समालोचन कक्षाच्या बाजूनं बघितलेली. आता हॉस्टेलच्या बाजूनं पुढची 4 षटकं आपण बघणार आहोत. एंड बदलला जाईल आणि पहिल्या एंडकडून फलंदाजांचं वर्चस्व राहिलेलं आहे. फलंदाजांनी गोलंदाजांवरती प्रभुत्व मिळवलेलं आहे आणि आपल्या सुंदर फलंदाजीनं इथे 48 धावांची सलामी दिलेली आहे. दमदार सलामी आहे. एखादं पथक सुरुवातीला सलामीला जसं लक्ष वेधून घेतं, या दोन्ही सलामवीरांनी असंच लक्ष वेधून घेतलेलं आहे. कसं रोखणार आहे या 2 वादळांना हे बघणंही मोठा उत्सुक्याचं असेल पुढे, कारण वादळं दोन्ही बाजून आले. विश्वेश आणि के दोघेही काही मागे राहिले नाहीत. 5व्या षटकाची सुरुवात. अर्थातच मॅजिक 50-50 ओव्हर. या षटकामध्ये चॅलेंज असणार आहे 10 धावांचं आणि अशा फलंदाजांना रोखायचंय ज्या फलंदाजांनी मागच्या 2 षटकांमध्ये तब्बल 38 धावा आणलेल्या आहेत मागच्या 2 षटकामध्ये. त्यामुळे ते दोघेही आता सुसाट सुटलेले आहेत. सुरुवातीला पहिल्या षटकांमध्ये दुसऱ्या षटकांमध्ये त्यांच्याकडं रिक्षा होती, पण हळूहळू रिक्षाची कधी त्यांनी स्पोर्ट्स कार केलेली आहे हे समजलं नाही. पुढच्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले संपल्यानंतर मात्र 18 आणि 20 धावा 2 षटकामध्ये आणलेले आहेत. आता चॅलेंजिंग ओव्हर आहे जिथे चॅलेंज 10 धावांचं आहे. चॅलेंज स्वीकारलं, अचीव केलं तर तुम्हाला तिथून पुढे जेवढ्या धावा बनवलेल्या त्याच्या अर्ध्या धावा पुन्हा एकदा मिळतील बोनस स्वरूपामध्ये. पण जर 10 धावा तुम्ही नाही काढू शकलात तर तुमच्या 5 धावा कमी होतील. अशा प्रकारचे हे षटक आहे. त्यामुळे हे चॅलेंज गोलंदाज जिंकणार की फलंदाज जिंकणार. स्पिनर गोलंदाज ज्यानं पहिलं षटक या एंडकडून टाकलं होतं तोच गोलंदाज अविनाश दिघे दुसऱ्या षटकासाठी. वाह, हलकस अपील आहे तिथे, मात्र पंचांवरती कुठलाही परिणाम नाही आहे. पहिला बॉल डॉट आहे.
या षटकामध्ये एकूण 10 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती तर धावा आलेल्या नाहीत आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस अविनाश पॉवर प्लेमध्ये पहिले षटक टाकत होता, लेंथ टाकताना उजव्या यष्टीच्या बाहेरची जी लाईन त्याने ठेवली होती आणि ती अत्यंत कारिगर अत्यंत यशस्वी ठरली होती. तर इथे या षटकामध्ये तो अजून काही प्रयोग करणार आहे का वेगळा प्लॅन घेऊन येतोय हे बघणंही मोठं रंजक असेल. लेंथ बॉल होता, डाव्या यष्टीवरती टाकलेला, थोडासा आतमध्ये पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय, केवळ एक धाव मिळेल. 2 चेंडू 1 धाव, मॅजिक ओव्हर. आणि चॅलेंज 21 मिनिट अजून शिल्लक आहेत. तुम्हाला 40 मिनिटामध्ये एकूण 8 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. नाही पूर्ण करू शकला तर फिल्डिंग पेनल्टी तुम्हाला लागणार आहे. पण वाह वाह वाह, मी गोलंदाजाचं कौतुक करेल. पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही गोलंदाज अविनाश दिघे. दिशा टप्पा या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. माय बेसिक अप्रोच टू कॉन्सन्ट्रेट बॉल अँड गुड लाईन, असं बापू नाडकर्णींनी सांगितलं होतं. त्यांनी ज्यावेळेस 121 चेंडू निर्धाव टाकले होते लागोपाठ. इथे 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. नो नो बिग शॉट, पुन्हा मोठा फटका नाहीये. लॉंग ऑन वरून एकच धाव येऊ शकते. इथे 4 चेंडूमध्ये 2 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत. चॅलेंज सक्सेस करायचं असेल तर 8 धावा अजून बनवाव्या लागतील. आक्रमकांना रोखलेलं आहे. ज्या आक्रमकांनी मागच्या 2 षटकांमध्ये 38 आणल्यात त्याच 2 फलंदाजांना फक्त 2 घेऊ दिल्यात. वाह, इथे कनेक्शन कसं आहे, खराब आहे. लॉंग ऑफ लाग ही खरं तर फलंदाजांसाठी चॅलेंजिंग आहे. मात्र मागच्या 2 सामन्यांमध्ये आपण बघितलं असेल तर गोलंदाजांनीच या षटकामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. इथे अविनाश दिघे खूप चांगली लेंथ चांगली लाईन ठेवली आणि त्यामुळं फलंदाजांना तो अडवू शकला. फक्त 2 धावा या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. आणि आता मला वाटतं काही वेगळं घडलं, नो बॉल वाईड बॉल आले तरच इथे तालवाद्य पथकाला काही संधी असू शकते. नाहीतर त्यांनी जेवढ्या धावा कमावलेल्या आहेत त्यातूनच त्यांना आता इथे काही धावा खर्च कराव्या लागतील. बॅलन्समधूनच आता काही खर्च होणार आहे. त्यामुळं मॅजिक ओव्हरचा फायदा घेत आपल्या बॅलन्समध्ये अजून वाढ कशी करायची तर ते शक्य झालेलं नाही आहे. आणि जरूर आपल्या बॅलन्समध्ये कशी वाढ करायची असेल तर तुम्ही लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तिथला परतावा तुम्हाला चांगला मिळेल. मॅजिक ओव्हरमध्ये मात्र काही परतावा मिळू शकलेला नाही आहे. इथे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक ठरली आणि शेअर कोसळलेले आहेत. त्यामुळं काही धावांची तुम्हाला आता नुकसान होणार आहे. या षटकामधून 3च धावा, यस फक्त 3 धावा या षटकामधून आलेल्या आहेत. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक अशीच कधी कधी धोक्याची सुद्धा ठरू शकते. परंतु लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये केलेली गुंतवणूक ही कधीच तोट्याची असणार नाही. तिथे तुम्हाला भरपूर परतावा मिळू शकतो. जाऊया मैदानामध्ये जिथे 51 धावा आहेत. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि शेवटची 3 षटकं मझर परत एकदा गोलंदाजी मार्गवरती. मला वाटतं असंच झालं की पहिल्या 4 ओव्हर्समध्ये जे 4 गोलंदाज वापरलेत आता 2 गोलंदाज रिपीट होतील. 2 नवीन गोलंदाज परत आणावे लागतील आणि मझरला दुसरं षटक पुन्हा दिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये अविनाश प्रभावी ठरला होता, मझर दुसऱ्या षटकामध्ये प्रभावी ठरला होता. दोघांनी सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये रोखलं होतं फलंदाजांना आणि इथे अविनाशनं पुन्हा रोखलेलं आहे. आता मझरची बारी आहे. वाह, टप्पा पडल्यानंतर जो हलकासा लेग कटर आहे तो प्रभावी ठरतोय मझरचा. मागच्या षटकामध्ये देखील त्याने तो लेग कटर दाखवला होता आणि या षटकामध्ये देखील 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ताल वाद्य पथक
5 धावा बॅलन्स कमावलेला आहे इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आता शिवगर्जना ढोल ताशा पथकनं ज्यावेळेस त्यांचा डाव सुरू होईल त्यावेळेस 5 धावा त्यांच्या खात्यामध्ये आधीच जमा झालेल्या असतील. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा धावा बनवता येतात, धावा कमावता येतात आणि ते शिवमुद्रा प्रीमियर लीग मध्ये शक्य आहे. फुल टॉस चेंडू पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी. खूप लांब स्ट्रेचिंग दाखवलं त्यानं आणि एक धाव घेत धाव फलक पुढे पोहोचलाय. 52 धावा, 1 बाद 52. 6वे षटक मैदानामध्ये सुरू आहे इथे पुन्हा एकदा. आणि असं होतच कधी कधी आपलं आयुष्य सरळपणे पुढे जात असलं तरी कुठेतरी त्याला अडचणी येतात. हवेमध्ये चेंडू, पॉइंट्स, कव्हर, क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे, कॅच होईल. अनिकेत बाद, धक्का दुसरा. अनिकेत इथे बाद होतो. अनिकेत विश्वेश दोघांनी दमदार सलामी दिली. टीमला पहिल्या 4 षटकांमध्ये मजबूतीमध्ये आणलं. रुद्र रूपम आणि शिवसाम्राज्य दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी राज दरबार कक्षामध्ये यायचंय. मुख्य अतिथी कक्ष राज दरबार, तिथे व्हेरिफिकेशन होणार आहे. शिवसाम्राज्य आणि रुद्र रूपम खेळाडूंना विनंती आपण व्हेरिफिकेशनसाठी तिथे तात्काळ उपस्थित राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे आणि बरोबर हा डाव संपल्यानंतर नाणेफेकीसाठी आपण मैदानामध्ये हजर राहायचंय. रुद्र रूपम, शिवसाम्राज्य. तर चला 52 धावा फलकावरती आहेत आणि 6वं षटक सुरू आहे. मजर पुन्हा एकदा भेदक, पुन्हा एकदा दाहक, तिखट गोलंदाजी दिसते मजरची. पहिल्या षटकामध्ये 3 धावा केवळ खर्च केल्या होत्या मजरनं आणि तो ज्यावेळेस दुसऱ्यांदा आला नवीन षटकासाठी तर तिथे देखील अत्यंत प्रभावी. या षटकामध्ये केवळ 2 धावा. अजून एक चेंडू टाकायचा आहे तर सन्माननीय अजित भालेराव सरांचं आगमन झालेलं आहे. पंच महागुरू उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि खरं तर ते इथे ॲज अ अंपायर नसणार आहे तर ॲज अ प्लेयर असणार आहेत. वाह, व्हॉट अ कॅच. आणि फलंदाज क्रमांक 3 संपलेली आहेत आणि मला वाटतं योग्य मार्गावरती चालू आहेत शिवगर्जना. कारण त्यांनी 6 षटकं टाकताना मात्र 27 मिनिटं घेतलेली आहेत आणि अजून त्यांच्याकडे 13 मिनिटं आहेत. 2 षटकं त्यांना टाकायचे आहेत तर पुरेसा वेळ आहे असं मी म्हणेल. पण 13 मिनिटामध्ये टाका तर नाहीतर फील्ड रिस्ट्रिक्शनला सामोरे जा. तालवाद्य पथक 53 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 षटकं थोडीशी खराब होती, पुन्हा पुढच्या 2 षटकांमध्ये मोठी उसळी घेतली आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 षटकांमध्ये पुन्हा कमबॅक केलेला आहे शिवमुद्रा ढोल ताशा पथकनं. सातत्यानं हा ऊन सावलीचा खेळ इथे सुरू आहे, चढाओढ सुरू आहे. आपण सातत्यानं ज्याला आपण पाठ शिवणीचा खेळ म्हणतो, कधी एक पुढे, कधी दुसरा पुढे, कधी दुसरा मागे, कधी पहिला पुढे. तर असंच चालू या मैदानामध्ये 2-2 षटकांचा स्पॅन आलेला आहे. पहिल्या स्पॅनमध्ये पॉवर प्लेमध्ये शिवगर्जना ढोल ताशा पथकानं आघाडी घेतली होती. त्याच्यानंतर पॉवर प्ले संपल्याबरोबर अनिकेत विश्वेश या दोघांनी धमाल फलंदाजी केली, टीमला मजबूत स्थितीमध्ये आणलं. पण जसं मॅजिक ओव्हर आलं आणि पुन्हा आला अविनाश, पुन्हा आला मजर, या दोघांनी पुन्हा गोलंदाजी करत आपल्या टीमला मॅचमध्ये परत आणलेलं आहे. पुनरागमन हे काय असतं? पुनरागमन अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
चढाओढ निश्चित आयुष्यामध्ये देखील होते. काही काळ असा येतो, खराब येतो, संकट येतात, पण तिथे सुद्धा त्याच्यावरती देखील मात करता येते. हे दाखवून दिलं विश्वेशनं, हे दाखवून दिलं अनिकेतनं. पण पुन्हा मजर पुन्हा डावेष्टीच्या बाहेर चेंडू असेल, वाईटची घोषणा आहे. अविनाश मजर या पुन्हा दोघांनी पुन्हा एकदा चांगली टिच्चून गोलंदाजी करत शिवगर्जनाला आघाडीवरती आणलेलं आहे. 7व्या षटकामध्ये नवीन गोलंदाज आहे शुभम लोणारे. शेवटच्या 2 षटकांमध्ये शिवगर्जना कशी आघाडी घेत आहेत, पुनरागमन कसं करतायत. यस, लेंथ बॉल, बॅक टू बॉलर. अडवला चेंडू, दोन्ही पाय तुम्ही बघितलं असेल, गोलंदाजाने दोन्ही पाय अगदी जुळवून ठेवले. त्याने बघितलं चेंडू आपल्याकडे येतो, इतकं प्रचंड खाली वाकणं वेगानं शक्य नाहीये, तर पाय जुळवले, चेंडू मागे जाऊ दिला नाही. आणि हे सुचलं पाहिजे खरं तर सुरू. आणि चांगला ज्याच्याकडे सराव असतो, खेळामध्ये समर्पित भावना असते, तर त्यावेळेस तुमच्या डोक्यातून अशा काही गोष्टी येतात आणि तुम्ही पटकन रिफ्लेक्सेस देऊ शकता. गोलंदाज शुभम लोणारे, चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. एक वाईट जरूर आलाय, मात्र त्या व्यतिरिक्त धावा अडवण्यात यश मिळाले शुभमला. फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल सिद्धेश, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रवीण. सिद्धेश थोडासा अक्रॉस आला होता, जागा बनवायची होती तिकडे स्क्वेअर लेगकडे, पण बघितलं की चेंडू पुढ्यात पडतोय. शेवटच्या क्षणी लॉफ करण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑफला, त्यामुळं टायमिंग जे मिळायला हवं होतं तितकं परफेक्ट नव्हतं. पण एक धाव जरूर मिळाली सिद्धेशला. 56 धावा, 3 गडी बाद. षटक क्रमांक 7 सुरू आहे. बाहेरची कड आहे, इकडे गलीमधला क्षेत्ररक्षक पुढे येईल. 1 धाव मजर. धावफलक 57 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यात. तालवाद्य नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि यशस्वी होता निर्णय. पहिल्या जोडीनं जी भागीदारी सेट केली होती, जो पाया रचला होता, मजबूत पाया रचला होता, परंतु पाया मजबूत रचल्यानंतर धावांची जी इमारत उंच उभी राहायला पाहिजे होती, तेवढी अजून काही त्या वेगानं पुढे जात नाहीये. उंच उंच मजबूत इमारती म्हणजेच एक कृष्णकुमार गोयल एंटरप्राइजेस, कोहिनूर ग्रुप प्रसिद्ध आहे या गोष्टींसाठी. तर धावांच्या तेवढ्या उंच इमारती उभ्या राहतील का तालवाद्य पथकाकडून, हे पुढच्या षटकामध्ये आपल्याला समजेल. सध्या 7वं षटक सुरू आहे. वाह, सुंदर फटका, इनसाइड आउट, डीप कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात, प्रोटेक्शन मिळालंय तिकडे, त्यामुळं 2 धावा प्राप्त होतील. षटक क्रमांक 7 ची सांगता, 60 धावा, 3 गडी बाद. तालवाद्य पथक आणि 8 मिनिटं शिल्लक आहेत. जे राखीव खेळाडू येतात विदाउट किट, कृपया कृपया विनंती आहे सगळ्या खेळाडूंना. आपण या स्पर्धेची एक प्रतिष्ठा आहे, या स्पर्धेची एक उंची आहे, एक शिस्त आहे, तर ती कायम राखण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आपण ढोल ताशा वादक पथकामध्ये काम करतो, आपल्याकडं खूपच क्लीन बोल्ड आणि बेल्स बघा कुठे. मला वाटतंय tenniscricket.in दाखवतील, बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे बेल्स. जपून ठेवण्यासारखा क्षण आहे. तर षटक संपलेले आहेत 7 आणि फलकावरती 8वं षटक सुरू झालेले. 60 धावा, 4 गडी बाद. तालवाद्य पथक शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे, जो क्लीन बोल्ड झाला. बेल्स लिटरली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेली आहे आणि मला वाटतं आता 4 देता येतील का. नियमांमध्ये
खरं तर बॉल ज्यावेळेस स्टम्प्सला हिट होतो त्यावेळेस तो डेड होतो, त्यामुळे तिथून पुढे काही ॲक्शन घडत असेल बेल्सची किंवा स्टम्प्सची तर त्याचं रेकॉर्ड कुठे होणार नाही. पण दुर्मिळ क्षण असतो हा, कधीतरीच एखाद्या वेळेस बेल्स अशा प्रकारे बाउंड्री लाईनच्या बाहेर येते आणि बेल्सला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणारा गोलंदाज आहे आनंद कामठे. वा, आनंद कामठे टीमलाही आनंद दिला. लेंथ बॉल, ओ व्हॉट अ स्टॉप, काय कलात्मकता आहे इथे. वेगवान गोलंदाजासाठी खूप कठीण आहे, कारण चेंडू त्याच्या विरुद्ध बाजूने जात होता, तिथे झेप घेऊन त्याने अडवलाय. चित्त्याची झेप आहे. आनंद, पुन्हा आनंद, उंच फटका आहे आणि आता पुन्हा पुन्हा आनंद आनंद मिळून देईल. आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आनंद अवघेची आनंदले आज त्रिभुवन. आनंदची अशी गोलंदाजी बघितल्यानंतर काय विकेट काढलेत त्याने आज, काय क्षेत्ररक्षण केलं त्यानं फॉलो थ्रू मध्ये. सुंदर गोलंदाजी, 60 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 2 षटकांमध्ये असं वाटलं होतं की तालवाद्यकडून पुन्हा एकदा मुसंडी मारली जाईल, आघाडी घेतली जाईल, परंतु शेवटचे जे 2 गोलंदाज होते आनंद आणि मागचं षटक टाकणारा शुभम लोणारे आणि आनंद कामठे या दोघांनी देखील डेथ ओव्हरमध्ये अत्यंत घातक गोलंदाजी केली. विकेट्स देखील त्यांनी मिळवल्या, धावा देखील अडवलेल्या आहेत. मधले जे तिसरं आणि चौथं षटक होतं इथे ज्या 38 धावा आल्या आणि त्या 38 धावांमुळं आपण स्कोअर कार्डवरती देखील बघितलं तर 60 धावा आहेत. तालवाद्य संघाकडे पुरेशा धावा आहेत, म्हणजे फार लो स्कोअर मॅच अशी बिलकुल आपण म्हणणार नाही. पण जो अपेक्षित पाहिजे होता की पहिल्या 4 षटकांमध्ये धावा फलकावरती ज्या 48 होत्या, तेव्हा असं वाटलं होतं की पुढच्या 4 षटकांमध्ये अजून 40-50 धावा स्कोअर कार्डवरती येतील. आणि इथे नो बॉल, नो बॉल. 2 क्षेत्ररक्षकांपेक्षा जास्त क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला तैनात आहेत. नाही लावू शकत आपण तिथे तेवढे क्षेत्ररक्षक, फक्त 2च लावू शकतो किंवा त्यापेक्षा कमी लावू शकतो. ऑन साईडला 6 क्षेत्ररक्षक, म्हणजे 5 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षकांची रचना नाही करू शकत आपण. नो बॉल त्यामुळे ठरू शकतो. फ्री हिट असेल पुढचा बॉल. 62 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू अजून मिळणार आहेत फलंदाजांना, जिथे स्ट्राईक एंडवरती प्रवीण आहे आणि रोहन फंड. यस, उंच फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, शानदार चौकार. चे दुसरे संचालक रोहन फंड तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला बघायला मिळतील. फलकावरती 66, 5 बाद 66. फुलटॉस होता बॉल, कव्हर्समध्ये फटकावलाय. 2 धावा आरामात करतील पूर्ण दोन्ही फलंदाज आणि फलकावरती 68 धावांची नोंद राहिलेली आहे. 69 धावा विजयासाठी शिवगर्जना ढोल ताशा पथक संघाला. तालवाद्य पथकनं 68 धावा बनवलेत. तर यानंतर लगेचच रुद्र रूपम विरुद्ध शिव साम्राज्य अशी मॅच होते. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी या. रुद्र रूपम विरुद्ध शिव साम्राज्य, बोथ ऑफ कॅप्टन कम अप प्लीज फॉर टॉस. लगेच या, नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे.
काय प्लॅन आहे सर मग? दोन मॅच मस्त एन्जॉयमेंट करत खेळायचे. पुढच्या राऊंडला गेले तिथे एन्जॉयमेंट जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली होती आणि 68 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये त्यांनी उभ्या केल्यात. 69 धावांचं आव्हान आहे. फार मोठा स्कोर आहे, म्हणजे शॅम्पेन फोडावी असा स्कोर नाही आहे किंवा एकदमच घरातले 2 जिने चढून जावेत या असा सोपा स्कोअर पण नाही आहे. त्यामुळे मजा येणार या मॅचमध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष होणार ह्यात तिळमात्र शंका नाही. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. शिवमुद्रा प्रीमियर लीगमध्ये आपण आस्वाद घेतोय. शिवसाम्राज्य पथक विरुद्ध युवा वाद्य पथक, ताल वाद्य पथक या दोन संघांमध्ये एक अटीतटीची लढाई, घनघोर लढाई सुरू राहणार आहे. दुसऱ्या डावामध्ये जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल होईल आणि ऐकूयात आपण पुण्यातीलच अत्यंत प्रतिभावान समालोचक शैलेश निवंगुणे सरांना. पाठलाग करायचा म्हटल्यानंतर क्षेत्ररक्षण हे लवकर सजवावं लागेल आणि आघाडीचे दोन्ही बॅटर आपल्याला विनंती आहे की लगेच आपण मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. 69 धावा 48 चेंडूंमध्ये मुख्य स्क्रीनवरती देखील तुम्ही ते पाहू शकता. 48 चेंडू आणि 69 धावा म्हणायला गेलं तर म्हणावे तशा इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने इथे ताल या संघाचे गोलंदाज गोलंदाजी करतील आणि हे सोपं वाटणारं आव्हान ते कशा प्रकारे अवघड करतील याकडे देखील पाहावं लागेल. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येतात. एक स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर इथे शिवगर्जना या संघाकडे देखील आहे, परंतु ताल या संघाकडचे जे गोलंदाज आहेत त्यामध्ये रोहन फंड सारखा एक डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. तो कशा प्रकारे चेंडूला इथे वळवतोय आणि कशा प्रकारे इथे बॅटरला रोखण्याचं काम करतोय हे देखील पाहावं लागेल, कारण दोन्ही संघांमध्ये लेदर बॉलचे अनुभवी खेळाडू आहेत. मला वाटतं ताल या संघामध्ये प्रामुख्याने आपण बघितलंच असेल की लेदर बॉल क्रिकेटचा किती अनुभव असलेले खेळाडू आहेत.
तर ही युद्ध रंगणार आहे. म्हणजे पहिल्या डावामध्ये तुम्ही एक बाजू बघितली जी नाण्याची ताल या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जो बॅटिंगचा निर्णय घेतला तो निर्णय इथे कुठेतरी संमिश्र स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. 48 मध्ये 68 केल्या तर विजयासाठी 69 धावा, उलट सुलट 69, 69 धावेंचा पाठलाग आहे. चला इथे आपण वळतोय. लाईट्स प्ले. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. थांबा थांबा थांबा. तिथे क्षेत्ररक्षण अजूनही सजवलं गेलेलं नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार इथे बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर जे तैनात केले जात आहेत. तर बघूया कशा प्रकारे इथे धावसंख्येला आकार दिला जाईल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अक्षरशः मैदानामध्ये सुरुवात केली इथे चौकाराने. सुरेखरित्या केलेला पुल बाउंड्री लाईनच्या बाहेर केलाय गुल. 4 धावेंसाठी चौकार. चार धावेने इथे धावसंख्येची सुरुवात. 69 धावेंचा पाठलागाची सुरुवात श्री गणेश इथे केलाय. आघाडीचे बॅटर. सुरुवात चौकाराने केली आहे. आनंद कामठे पहिल्याच बॉलवरती चौकार. पुढचा बॉल. पुन्हा एकदा थोडंसं पदाला लित्य. शेवटच्या क्षणी इथे शॉर्ट सिलेक्शन आपण बघितलं. हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. सिंगल इथे मिळतीये. थोडंसं सावकाशीने खेळा कारण कुठल्याही मोठी दुखापत होता कामा नये या गोष्टीची काळजी घ्या. आयोजकांनी तर घेतलेली आहे कारण एवढं चांगलं मैदान आहे. हिरवा गालिचा आहे. त्यामध्ये लोळण्याचं काम करू शकता परंतु त्या गालिच्यावरती पडण्याचं काम करू नका. तुम्ही लोळा. किती लोळायचं तेवढं लोळलात काही लागणार नाही तुम्हाला कारण हा हिरवा गालिचा आहे. चांगलं ग्रास ग्राउंड आहे. मैदान तर अगदी अप्रतिम आहे परंतु दुखापत होईल असा खेळ मात्र तुम्ही करू नका. थोडंसं टाळा. दुखापत होणार नाही या गोष्टीची काळजी घ्या. धावसंख्येमध्ये मात्र 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5. स्ट्राईक वरती डावखऱ्या शैलीचे बॅटर. पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. सिंगल इथे मिळतीये. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6. 6 धावा आतापर्यंत झाल्यात. आघाडीचे बॅटर आनंद आणि त्याचबरोबरीने आनंद आणि दीपेन ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्क वरती प्रवीण आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. 3 चेंडूंमध्ये 6 धावा इथे खर्च केल्या आहेत. पुढचा बॉल. पुढे एकदा खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल जाईल. 1 टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. वेगात टाकण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा इथे रिदम मध्ये अति वेग देण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये फ्रंट फूट नो बॉल. म्हणजे आताचे एकूण 5 धावा आहेत. तर उघडा डोळे आणि बहानीट शिवमुद्रा प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये देखील होते सुपर डुपर हिट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल उडवलाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. आणि या बॅटरचा पॅटर्न वेगळाच आहे. यांनी जी बॅटिंग इथे सुरुवात केली आहे ना त्यांनी सांगितलं इथे प्रत्येक टीमला मला ही स्पर्धा जिंकायची आहे आणि माझ्या संघासाठी मी चांगलीच कामगिरी करणार आहे. सुरुवात अप्रतिमरित्या केली आहे.
प्रत्येक बॉलवरती प्रहार आहे. आतापर्यंत 17 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. 17 धावा आणि फक्त 4 चेंडू झालेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा पदलालित्य मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल. सिंगल मिळतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड. 23 धावा आतापर्यंत झाल्यात. एका बाजूने आनंद यांनी मात्र इथे सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. 18 धावा या षटकामधल्या आहेत आणि 5 धावा या पेनल्टी स्वरूपाच्या त्यामध्ये ऍड होतील. म्हणजे एकूण 23 झाल्यात. आतापर्यंत 18 धावा 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात प्रवीण यांनी. गोलंदाजीमध्ये फार खर्च केला आहे. मी तुम्हाला सांगितलं 69 धावा म्हणाव्यात तितक्या जास्त नाही आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा पदलालित्य करण्याचा प्रयत्न. एक धाव तर वेगात पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नसेल. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या पेनल्टीच्या ऍड करून 24 धावा आतापर्यंत झाल्यात. 19 प्रामुख्याने इथे खर्च केल्यात आणि पेनल्टी स्वरूपाच्या त्या 5 अशा 24 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. थोडासा खर्च इथे अधिक झालाय परंतु कमबॅक करणारे गोलंदाज आहेत. परंतु ते कशा पद्धतीने करतील याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती 50-50 ओव्हर मॅजिक ओव्हर सगळं काही बदलून टाकते. म्हणजे आपल्याला वाटतं की मी इथे कमीत कमी 15 ते 20 धावा मारल्या तर 40 मिळतील. तसं होत नाहीये. आणि आतापर्यंत 3 इनिंग झाल्यात. 5ही झाल्या नाहीत कोणाच्या धावा. 10 तर सोडूनच द्या. 4च्या वरती रनच गेलेले नाहीयेत. चला षटक क्रमांक 2 वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा आमंत्रित केले जात आहेत. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 ची सुरुवात. सिद्धेशी ते आपण पाहतोय. पहिलाच बॉल अधिक वेगाने इथे हाताळण्याचा प्रयत्न. लेदर बॉलचा चांगला अनुभव दिसतोय कारण तो जो रिदम आहे गोलंदाजी करण्याचा त्यावरती स्पष्टपणे दिसून येत आहे की या खेळाडूकडे लेदर बॉल क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. भरपूर असे खेळाडू आहेत ताल या संघामध्ये. परंतु टेनिस बॉलवरती खेळणं थोडंसं अवघडच जाणून येतं कारण तो तेवढं वजन, ती सीम, चेंडू पकडण्याची पद्धत थोडीशी वेगळी, तो अनुभव वेगळा आहे. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. परंतु वेग आणि नियंत्रण हे मात्र स्वाभाविक आहे गोलंदाजाकडे, सिद्धेश यांच्याकडे. पहिल्या षटकामध्ये 24 धावा खर्च झाल्यात. परंतु सिद्धेश दुसऱ्या षटकामध्ये लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव हाताळतायत. बॅक टू बॅक डॉट बॉल. धावसंख्या 24. पुन्हा एकदा शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू शरीरावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. मी तुम्हाला सांगितलं वेळ बदलायला वेळ लागत नाही. फक्त क्षमता तुमच्यामध्ये हवी की त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा आहे. संधी मिळते त्या संधीचं सोनं तुम्हाला कसं करायचंय या सगळ्या काही गोष्टी आहेत. शिवसाम्राज्य टीम आपल्याला विनंती आहे की व्हेरिफिकेशनसाठी आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. टीम व्हेरिफिकेशन इथे मात्र पूल केलाय. क्षेत्ररक्षक मात्र कुठलाही तैनात नाहीये आणि असता तरी काही फायदा झाला नसता. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 6 धावांसाठी. करण्यासाठी या. आपल्याला इथे पंचांच्या माध्यमातून सूचना देण्यात येते लवकर या, तुम्ही फार उशीर करताय असं पंच आम्हाला कळवतायत. सहा धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30 धावा. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. एकही मारा लेकिन सॉलिड मारा. 3 चेंडू निर्धाव. परंतु त्यानंतर मात्र
दीपेन यांच्या बॅटमधून आलेला तो षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे 3 ते 4 वेळा चेंडू हातातून निसटला, परंतु सरते शेवटी इथे झेल करून ज्या प्लेअरने इथे षटकार मारला त्याला मात्र डगआउटच्या दिशेने धाडण्यामध्ये यश. 30 या धावसंख्येवरती पहिला बॅटर डगआउटच्या बॅक 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 बॅक. शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. सिंहगड स्पोर्ट्स सर्वे सर्वा आणि आमचे परम मित्र रोहन यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. त्याचबरोबरीने महाराष्ट्रामधील टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामवंत पंच ज्यांनी महाराष्ट्राबरोबरच अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये जाऊन पंचांची भूमिका पार पाडली ते समित जोशी. आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे सहकारी आणि त्याचबरोबर एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व नेहमी सातत्याने या मैदानामध्ये सराव करणारे महाराष्ट्र पोलीस प्रफुल्ल चव्हाण सरांचं देखील इथे शुभागमन होत आहे. तिन्ही मान्यवरांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हा. रोहन करंजकर, प्रफुल्ल चव्हाण, समित जोशी आणि त्यांचा मित्र परिवार इथे या क्रीडा नगरीमध्ये दाखल होत आहेत. त्यांचं स्वागत आहे. पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिला बॅटर इथे डगआउटच्या दिशेने येतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. निखिल नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. निखिल काही दिवसापूर्वी पायाला झालेली दुखापत, लिगामेंटचा खेळत असताना झालेली दुखापत, त्यानंतर पुन्हा एकदा ते सावरलेत. वाह, बेधक माराय. वेगवान चेंडूला इथे सन्मान दिलाय. 6 धावा खर्च केल्या परंतु 1 विकेट इथे गोलंदाजाने प्राप्त केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. येणारे अजूनही 36 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 36 चेंडूंमध्ये विजयासाठी 39 धावींची गरज आहे. 36 चेंडूंमध्ये 39 धावा. विजयाचं समीकरण काहीसं सोपं आहे, परंतु गोलंदाज ते अवघड करण्याचं काम करतील का? ज्याप्रमाणे मागच्या षटकामध्ये सिडनीची गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी इथे होईल का? आणि त्यासाठी ताल संघाकडून विशेष कामगिरी करण्यासाठी आशिष यांना आमंत्रित केलंय. बघूया आता आशिष विशेष अशी कामगिरी आपल्या संघासाठी करतील का? क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय कारण 5 खेळाडू आता 30 सर्कलच्या बाहेर तैनात असेल. चला वेळ वाचवा. वेळ इथे फार महत्वाची आहे, अन्यथा पेनल्टी छोटी नाहीये. तुम्हाला धावा डिफेंड करायच्या आहेत. ज्यावेळेस वेळ पूर्ण होईल त्यावेळेस 2 अतिरिक्त खेळाडू आतमध्ये ठेवायचे आहेत. सिंगलने होणार नाही, डबल खेळाडू आतमध्ये येईल आणि त्यावेळेस मात्र परिस्थिती बदलेल. म्हणजे ती सुपर ओव्हरच होईल नाही का, ती पॉवर प्लेची ओव्हर होईल कारण 3 खेळाडूच राहतील आणि जशी 5-5 मिनिटं वाढतील तसे 2-2 खेळाडू आतमध्ये. हां, त्यामुळे काळजी घ्या, पटपट खेळा. षटक क्रमांक 3 आशिष इथे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती आपण पाहतोय आनंद, ज्यांनी 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा केल्या आहेत. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिलाच बॉल अल्टी पलटी बॉलने मारली आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. 4 धावे. पहिलाच बॉल आनंदला मिळाला उजव्या यष्टीच्या बाहेर आणि त्यानंतर मात्र तो स्विच हिटचा प्रयत्न. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34. प्रत्येक बॉलवरती आनंद यांनी प्रहार केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे प्लेड ऑन. अतिघाई आणि संकटात नाही. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरतोय का? उगच मी तुम्हाला म्हटलं नाही आशिष विशेष अशी कामगिरी करण्यासाठी आलेत.
सेट बॅटरला डगआउटच्या दिशेने धाडलाय. दुसऱ्या विकेटचं पतन शिवगर्जना संघाला बसलेला. दुसरा धक्का, दुसरा बॅट. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील मुख्य स्क्रीनवरती आपण ते पाहू शकता कशा पद्धतीने इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची अगदी आतली एज आणि त्यानंतर मात्र यष्ट्यांचा घेतलेला वेध. विकेटचे इथं पतन होत आहे. चौतीस या धावसंख्येवरती दुसरा बॅटर इथे बाद आहे. इथूनही पलटवार होऊ शकतो, इथूनही कमबॅक करू शकतात. ताल संघ देखील तितकाच मजबूत आहे, परंतु शिवगर्जना धावा कमी बनवायच्या आहेत. परंतु आपण मागच्या मॅचमध्ये देखील पाहिलं असेल की कशा प्रकारे कमबॅक केलं ज्ञानप्रबोधिनी या संघाने. आणि इथे देखील आपण पाहतोय ताल संघ कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये आहे, कारण आघाडीचे दोन्ही बॅटर बाद झालेत. त्यानंतर 50-50 ओव्हर यामध्ये देखील कमबॅक जर केलं तर मात्र ताल संघ इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. परंतु आपण बोलून नाही तर इथे मात्र खेळून तुम्हाला कामगिरी करावी लागेल, दाखवावं लागेल. आशिष पुन्हा एकदा एक विकेट मिळवली आहे चौकारानंतरची. पुढचा बॉल, नवीन बॅटर स्ट्राईक वरती सूरज. आल्या आल्या स्विच हिट आणि सुरुवात धमाकेदार. बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय एक खणखणीत रुबाबदार दर्जेदार षटकार 6 धावेंसाठी. पाहतोय व्यासपीठावरती असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि जी ट्रॉफी आहे या ट्रॉफीसाठी आपण युद्ध इथे करतोय. आमचे कॅमेरामन तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत. व्यासपीठावरती देखील मान्यवरांची मोठी उपस्थिती आहे सकाळच्या 17 पासून. आणि जसजसं आपण संध्याकाळच्या 17 मध्ये फ्लड लाईट मध्ये जाणार त्यानंतर मान्यवर अधिक या स्पर्धेमध्ये येतील. पुन्हा एकदा खेचून मारलाय इकडून तिकडे फक्त आणि फक्त टोलेबाजी. आल्या आल्या 2 चेंडूंवरती 2 बिग हिट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक 6 धावेंसाठी. बॅटमधून बॅक टू बॅक आपण षटकार येताना पाहिलेत. ज्याप्रमाणे आसमंतामध्ये तो सूरज तळपतोय त्याचप्रमाणे हा सूरज देखील मैदानामध्ये आल्यानंतर अगदी तोडफोड इथे करतोय. पुन्हा एकदा बिग हिट खेचलाय आणि पाठवलाय का सीमारेषेच्या पलीकडे. प्रयत्न पडतील अपुरे, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. बॅक टू बॅक तिसरा षटकार 6 धावेंसाठी. एक 3 षटकार. मला वाटतं कालचा सिक्सर किंग आज इथे मात्र तळपतोय. काल नव्हते ते, परंतु आज करतायत कामगिरी. चौथा येईल का? लागोपाठचा चौथा षटकार. बॅक टू बॅक आशिष यांच्यावरती केलेला प्रहार. बॅक टू बॅक चौथा षटकार 6 धावेने 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 58. 2 विकेट गमावल्यात, परंतु 58 झालेत. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेंची गरज. ना आशिष यांनी विशेष कामगिरी केली, परंतु कुठल्या संघाची केली ही मात्र काही कळणार नाही. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट. असं कुठेतरी वाटलं कमबॅक होईल, परंतु त्यानंतर सूरज आला आणि सूरजने मात्र मैदानाच्या चौफेर फक्त षटकारबाजी केली. गोलंदाजाला कळूही दिलं नाही की नक्की काय झालं. 4ही षटकार 4ही वेगवेगळ्या दिशेने मारले. आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे धावसंख्येला मोठी उसंडी मारली आहे. 58 धावा झाल्यात. 30 चेंडूंमध्ये 11 धावेंची गरज आहे. रोहन फंड पहिलाच बॉल फुलटॉस
इथे नक्की चाललंय काय? प्रत्येक बॉल वरती, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. पाच षटकार आलेत. मागच्या षटकातील 4 आणि या षटकाची सुरुवात षटकाराने. सामन्याचं चित्र बदललंय. 29 चेंडूंमध्ये 5 धावेंची गरज. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. थोडासा इथे धावसंख्येला वाढ. इथे 22 स्वरूपाच्या मिळतील 4 धावा. स्कोर आर लेवल. धावसंख्या होते ती 68. येणारे 28 चेंडू आणि त्या 28 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज. 28 बॉलमध्ये 1. थोडीशी वेगवानी इथे फटकेबाजी पाहायला मिळाली शिवगर्जना या संघाकडून. गर्जना केली आहे की आम्ही देखील या SPL सीझन 2 चे मानकरी होणार आहे. आमची दावेदारी आम्ही देखील स्पष्ट केली आहे. फार मोठा विजय मिळवत एक चांगली धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे देखील फुल टॉस. नो बॉल आहे. याचा अर्थ इथेच मॅच संपली आहे, कारण नो बॉल आहे आणि ती धावसंख्या इथे पूर्ण होतीये. पहिल्याच मॅच मध्ये दिमाखामध्ये इथे विजय मिळवलाय शिवगर्जना टीमने, परंतु ताल संघाची कामगिरी इथे कुठेतरी निराशाजनक झाली आहे. कमबॅक करण्याची संधी मिळेल, परंतु त्या संधीची तुम्हाला वाट पाहावी लागेल. तुर्तास शिवगर्जना टीम इथे विजयाचे मानकरी ठरतायत. विजेत्या टीमचं अभिनंदन. तर जो संघ इथे पराभूत झालाय त्यांना पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. वेल्डन गाईज शिवगर्जना टीम. आणि दोन्ही टीमला विनंती आहे की डगआउट मध्ये जाण्या अगोदर ती तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. लगेच आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण लगेच प्रदान करणार आहोत. दोन्ही टीमने हात मिळवल्यानंतर डायरेक्ट डगआउटच्या दिशेने न जाता इथे मुख्य व्यासपीठाजवळ या. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस प्रफुल्ल चव्हाण सरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येईल. आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे दिला जाईल. ज्यांनी गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये 8 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या आणि बॅटिंग करत असताना 7 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या, ते आनंद कामठे ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आनंद कामठे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय. दोन्ही टीम या. शिवगर्जना मुख्य व्यासपीठाची इथेच या. पहिले मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्या आणि मग आपलं डगा